राज्यामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत त्यामध्ये सध्या सगळ्यात जास्त रिलॅक्स कोण वाटत असेल तर ते अजितदादा पवार. अजितदादा पवार यांनी अगदी निकाल लागल्यानंतर 2 दिवसातच आपला पाठिंबा देवेंद्र फडणवीस यांना असल्याचं जाहीर केलं आणि आपण मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही हे देखील जाहीर केलं. त्यामुळे सध्या सर्वाधिक रिलॅक्स जर कोणी दिसत असेल तर ते अजितदादा पवार दिसत आहेत. कारण साधारणपणे 10 मंत्रिपदं त्यांच्या वाट्याला येतील आणि त्यांचं जे लाडकं मंत्रिपद आहे वित्त खातं, हे वित्त खातं अजितदादांकडेच जाईल याची देखील त्यांना संपूर्ण खात्री आहे. त्यामुळे सध्या जो काही बार्गेनिंगचा गेम सुरू आहे त्यामध्ये अजितदादा पवार फार कुठे दिसत नाहीत. त्यामुळे सर्वाधिक रिलॅक्स मुद्रा सध्या अजितदादा पवार यांची दिसून येत आहे. अजितदादा आता एका वेगळ्या कॉन्फिडंट अजितदादा सध्या समोर येत आहेत. ज्या अजितदादा पवारांची निवडणुकीमध्ये सर्वाधिक हेटाळणी झाली, अजितदादांचे जास्तीत जास्त 10 आमदार निवडून येतील, अजितदादांचे जास्तीत जास्त 12-15 आमदार निवडून येतील अशी अवहेलना केली जात होती, त्या अजितदादांचा स्ट्राईक रेट हा सगळ्यात जास्त झालेला आहे. अजितदादांचे 41 आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे अजितदादा सध्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसत आहेत. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice.